बडनेरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात तयारी सुरू झाली आहे. समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या वतीने जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी विविध नियोजन करण्यात येत आहे. सध्या परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता तसेच आकर्षक होर्डिंग्ज व बॅनर लावण्याचे काम वेगाने सुरू असून संपूर्ण परिसर सजावला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती आगळीवेगळी साजरी करण्याचा प्रयत्न समितीचा आहे. यंदाच्या जयंतीनिमित्त 21 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य राष्ट्रीय समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी माहिती दिली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत आहे आणि या संदर्भात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या वतीने सुद्धा तयारी सुरू आहे. या संदर्भात माझ्यासोबत आहेत या पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ गजभिये. भाऊ, कशी तयारी सुरू आहे या संदर्भात? तयारी एकदम जोरदारीत आहे आणि जेवढे करून तेवढं कमी आहे. ज्या महान व्यक्तीनं आम्हाला हे आज जीवन जगण्याचं, आम्ही एक जनावर म्हणून जगत होतो, आज बादशाह म्हणून जगतो. मला एक दिवस आठवते रमाबाईचं ना आंबेडकर साहेबांचं. ज्यावेळेस बाबासाहेब गुलमेज परिषदला जाण्यासाठी निघाले त्यावेळेस रमाबाई म्हणते, बाबा आपलं लेकरू मराला टेकलेलं आहे, याला दवाखान्यात घेऊन जा. तर बाबासाहेबांचे शब्द होते, रमाई तुझ्या लेकराला वाचवाले 100,000 डॉक्टर भेटतील, पण माझ्या समाजाला जो रोग लागला आहे त्याला वाचवणारा मी एकमेव डॉक्टर आहे. त्यावेळेस गोलमेज परिषद गाजवली बाबासाहेबांनी. आम्ही जेवढे काय करून त्यांच्यासाठी, आम्ही त्यांच्या नकाची बरोबर नाही करू शकत. आमचा जीव बी गेला तरी आम्ही बाबासाहेबांच्या नकाची बरोबरी नाही करू शकत. म्हणून आम्ही काहीच नाही करत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल कसं चालू शकतो एवढं आमचं उद्देश. म्हणजे या वर्षी आपलं काय म्हणजे संकल्प काय या 14 एप्रिलच्या निमित्ताने कार्यक्रम काय असतील? संकल्प एवढाच आहे, 13 तारखेला आमचा मध्यरात्री 12:20 केक कटिंग करत आहोत आम्ही बाबासाहेबाची, DJ वगैरे लावून. त्यानंतर आमचा 21चा मुख्य कार्यक्रम आहे प्रबोधन करायचा. दवंडे महाराज येत आहे इथं आणि आज ज्या दिशा दाखवण्याचा जरूरत आहे, कोणी म्हणते भगवा, कोणी म्हणते हिरवा, पण जे बेरोजगारीनं मरत आहेत त्यांना जगवा, ह्या उद्देशावर आमचा कार्यक्रम चालत आहे. दवंडे महाराज येत आहेत, ह्या हिशोबानं आमचा कार्यक्रम चालू आहे आणि जेवढे करू तेवढं कमीच आहे शब्दात सांगत. या 14 एप्रिलच्या जयंतीनिमित्त आपण नागरिकांना काय आवाहन करणार? एवढंच आव्हान देतो की एकोप्यानं राहा, समाजात राहा, एक संकली बनवून राहा. एकामेकासंग राहून संकली बनन तर कोणीच आपली संकली तोडू शकत नाही. आपसात वाद मिटवा. आणि या संदर्भात माझ्यासोबत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड. काय तयारी सुरू आहे सर आपली या संदर्भात? महामानव विश्वरत्न परमपूजनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त समता चौक ह्या ठिकाणी 13 एप्रिलला आमचे सन्माननीय अध्यक्ष मनोज भाऊ गजभिये यांच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर 21 तारखेला पवनदादा दवंडे महाराज, सत्यपाल महाराज यांचे शिष्य यांचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तर ज्या प्रकारे ह्या देशामध्ये जो अराजकता माजलेली आहे आणि अंधश्रद्धा, भोंदूबाबा ह्यामधून सर्वांनी निघालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी, शिव फुले शाहू आंबेडकर यांनी जो विचार दिलेला आपल्याला त्याच्यातून निघण्याकरता त्या माध्यमातून आपण प्रबोधन कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. ह्यासाठी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे प्रमुख मार्गदर्शक लायकभाई पटेल, अध्यक्ष मनोज गजभिये, सचिव सिद्धार्थ बनसोड, उपाध्यक्ष अशोक नंदागवडे, कोषाध्यक्ष मधुकर साखरे, सदस्य मच्छिंद्र भटकर, पप्पूभाऊ गडलिंग, सुशील बोरकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.